मे आय कम इन सर? हाँ ये समिता आती. हां सर, मला बोलवलं तुम्ही? हो पण कामाचं नाही, म्हणजे वेगळं बोलायचं होतं. सध्या 2 घरांमध्ये काय चाललंय तू बघतेच आहेस. हां, मग? आणि हा दुरावा अजून वाढावा यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. सर, माझी अजून काय मदत हवी आहे तुम्हाला? नाही नाही, मला माहिती आहे आतापर्यंत तू खूप मदत केली आहेस, पण या वेळेला जरा वेगळा गेम खेळायचा आहे. ओके. ओके. पण मला फक्त इतकंच वाटतंय की ह्याच्यात चुकून काही गडबड झाली. काही गडबड होणार नाही, आणि काही झालीच तरी मी आहे ना तिथे. पण हा प्लॅन सक्सेसफुल व्हावा यासाठी तू पुरेपूर प्रयत्न कर. म्हणजे हवं तर सुट्टी वगैरे घे, डोंट वरी, पण सगळं काळजीपूर्वक कर. ओके. ओके. गुड. थँक्यू. येते. येस. या नाना नानी आणि महाजनींना आईबाबांचं तोंडही बघू देणार नाही मी. डिवाइड अँड रूल. आई तुमचं लेटर. बर, थँक्यू. हे आई, हे आमचं लेटर नाहीये, हे तर नानांचं आहे. दामलेली आहो. हो, देऊन देते. मी बघते. अरे तुम्ही या ना. वॉचमॅननी चुकून माझ्याकडे दिलं. तुमचं आहे, घ्या. काय काय झालं? गुरुनाथची आई आली होती. आपलं पत्र चुकून त्यांच्याकडे दिलं ते द्यायला. मला वाटलं होतं त्यांचा राग ओसरला असेल, पण नाही, अजूनही नाराजच आहेत. नाही, साहजिकच आहे. आणि कसं आहे, राग माझ्यावर आहे, तुझ्यावर नाही. काय भारती, मला असं वाटतं आता की मी हात उचलायला नको होता. भाऊसाहेबांना त्याचंच वाईट वाटलं असावं. काही चुकलं नाही हो तुमचं. चुकतोय ना तो गुरुनाथ. फार निर्डावलाय तो हल्ली. हा ते तर आहेच, पण त्यामुळे आपण राधिकेपासून दूर आहोत ना. अथर्व सुद्धा आला नाही ग किती दिवस. हो ना. अथर्व आला की घरात किती दंगा मस्ती असते. सगळा पसारा करून ठेवतो, गोंधळ असतो नुसता. हा, आणि त्याच्यात सोडून ते त्याचं नेहमीच काय ते बढिया, ते पण नाही ऐकलं. खरं म्हणजे त्यांनी अथर्वला इथे येऊ द्यायला हवं होतं. उगाच मोठ्यांच्या भांडणाचा परिणाम लहान मुलांवर का होऊ द्यायचा? अरे त्या पोराला बघावंसं वाटतं ग, त्याच्याशी खेळावंसं वाटतं. काय रोजची सवय झाली. काय पूर्वी मी आणि भाऊसाहेब त्या अथर्वाला बसवर आणायला जायचो, तेही नाही. त्यामुळे गप्पाही होत नाहीत आमच्या, फिरणंही होत नाही. मी आज शिरा करायचं ठरवलं होतं, पण मग अथर्वची आठवण आली. मग वाटलं की अथर्वला न देता शिऱ्याचा एक घास सुद्धा घशाखाली नाही उतरणार माझ्या. काय नातवंडाचं प्रेम असंच असतं ग. कितीही मिळालं तरी ते कमीच वाटतं.
त्यांचा सहवास हवा असं वाटतं. पण आज तू लवकर कशी आलीस? मी दुकानात कोण आहे? कमळा आहे दुकानात, तीच दुकान वाढवून निघणार आहे. पण तू लवकर का आलीस? काही काम होतं का घरी? नाही काही काम असं नाही, पण आज जरा अस्वस्थ वाटून राहिलं गरे होती. काय झालं? त्या शेजारच्या बाईनी परत त्रास दिला का तुला? हे बघ, ती तुला त्रास देत असेल ना तर आत्ता सांग, आपण जाऊन तिची कंप्लेंट करूया. ती फक्त मला त्रास देत असती ना तर गोष्ट वेगळी होती. नाही तसा ती त्रास देतेच. आज नोटिशीचं उत्तर पाठवलंय तिने, काही बाई लिहिलंय, पण तेवढंच नाही रेवती. आज तर कहरच केलाय तिने. आता काय केलं तिने? रेवती अगं, आज तिने तिच्या मेन शेफला काढून टाकलं कामावरनं. का? नाही कारण काही असो रेवती, पण अगं बोलण्याची काही पद्धत राहते ना. मी चांगलं सुनावलं तिला. नाही आपल्या हाताखालच्या माणसांचं काही चुकलं ना तर नीट समजावून सांगावं ना. लगेच काढून टाकायचं कामावरनं म्हणजे काय? बरोबर आहे तुझं. 4 लोकांना एकत्र बांधून त्यांच्याकडून काम करवून घेणं सोपं नसतं. अगं मी बघते ना आमच्या इथे शूटिंगला, इतक्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. पण ही माणसं टिकवणं हे खूप महत्वाचं असतं. हो रेवती, मला सगळं पटून राहिलं, पण अनेक ठिकाणी अनेक लोक वर्षानुवर्ष काम करतातच ना. हो, पण ह्याचं सगळं क्रेडिट फक्त मालकाचं नाही, त्या लोकांचं सुद्धा असतं. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. बरोबर आहे रेवती. अगं फक्त कामावरतीच नाही, आज नियम घरी सुद्धा लागू होतो की. आता पाहन, आम्हाला एकमेकांना समजून घेण्यात चूक झाली आणि नानाजींचं घर माझ्यासाठी बंद झालं. आई मला नादादीकडेच खेळायला जायचंय. नाही आता नको अथर्व, नानाजींना बरं नाहीये ना. पण बिन काही नाही, नंतर सोडीन तुला. हा, नानाजींचा सुद्धा अथर्वावरती खूप जीव आहे. त्यांना पण खूप आठवण येत असेल अथर्वची. लवकर चहा आणलास? कंटाळा आला होता हो. थोडा वेळ पडले पण झोप काही लागे ना. नाही ते विचार येत राहतात मनात. राधिकेच? हो ना, खूप आठवण येते तिची. ती कशी सारखी ये जा करत राहायची, अथर्वची दंगामस्ती चालायची, छान जायचा वेळ. सगळं संपलं आता. काय संपलं नाही भारती, पण हा तिढा आहे ना तो सुटायला वेळ लागेल. जे काय व्हायचं ना ते लवकर होऊ दे. ती शन्या एकदा इथून गेली ना की जीव भांड्यात पडेल माझा. नाही नुसतं इथून जाऊन चालणार नाही, गुरुनाथच्या आयुष्यातून गेली पाहिजे. हो ना, देवापुढे रोज तीच प्रार्थना करते.